हाय, नमस्कार. मी सुनीता. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. तर कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो आपला उद्यापनाचा आहे. वैभव लक्ष्मी व्रताचा शेवटचा शुक्रवार होता माझा आणि उद्यापन करून घ्यायचं होतं, कारण पुढचा शुक्रवारही आता काही वेगळं प्लॅनिंग चालू आहे ते एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच. आणि 11वा शुक्रवार होता. 11 शुक्रवार कंप्लीट झालेले आहेत आणि शेवटच्या शुक्रवारी आपल्याला वैभव लक्ष्मी मातेचं उद्यापन करायचं असतं. तर त्यासाठीच ही अशी तयारी चालू होती. सकाळीच मस्त छान असे सगळे भांडे घासून घेतलेले होते. जे काही देवांसाठी लागणार आपल्याला साहित्य, तांबे वगैरे सगळं, ताट बीट सगळं काही घासून वगैरे ठेवलेलं होतं मी, जेणेकरून संध्याकाळच्या वेळेला घाई गडबड होणार नाही म्हणून. आणि लेपन मात्र थोडं उशिरा झालेलं होतं, कारण सकाळीही बरंचसं काय काय पहिल्या व्हिडिओची तयारी म्हणा किंवा काही सगळं हे करत करत खूप जास्त उशीरही होऊन जातो. आणि मग तरी ठरवलंच होतं, कालचं केलेलं तर आहे म्हटलं, नंतर जेव्हा वेळ भेटेल तसं, नाही तर तेही ठेवलं असतं तरी चाललं असतं. पण मग शेवटी आपला उद्यापन आहे आणि शेवटचा शुक्रवार आहे म्हटल्यावर छान छान रांगोळी जी आहे ती काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा परत लेपन काढून घेऊयात. तर मग काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग सुरुवात झालेली होती खीरचा प्रसाद बनवायची. तर खीर आता इथे बनवत आहे. शेवटच्या शुक्रवारी आपल्याला तांदळाची खीर बनवायची असते सगळ्यांसाठी, ज्या सुवासिनी आपण बोलवतो. 7, 9, 11 अशा सुवासिनी आपण बोलवून घेतो. जेवढ्या मिळेल तेवढ्या. काही ठिकाणी शक्यही होत नाही एवढ्या सगळ्या जणी मिळणं. आमच्या इथं तर आहेत बऱ्याचशा मैत्रिणी वगैरे, पण काही ना काही प्रॉब्लेम असल्यामुळे कोणाचं कोणाचं काही ना काही निघतं, त्यामुळे पुरेशा जणी जोडल्या जात नाही. म्हणून जेवढ्या मिळेल तेवढ्या 7 पासून आपण करायचं असतं. 7ही पुजून घेतल्या तरीही चालतात. तर आता खीर बनवायला घेतलेलं आहे. सुरुवातीला मी तांदूळ मस्त छान शिजवून घेतले आणि त्यानंतर मग मिक्सरमध्ये थोडे फिरवून घेतलेले होते, जेणेकरून एकसारखी मस्त छान होते मग खीर. त्यानंतर त्याच्यामध्ये तापवलेलं दूध घातलेलं आहे आणि मग आपले वेलची पूड तर करूनच ठेवलेली होती, तुम्हाला माहीत आहे, ती घातली. हे ड्रायफ्रूट्स कट करून ठेवलेले होते ते घातलेले आहेत. मनुके घातलेले आहेत आणि साखर घातलेली आहे सुरुवातीला याच्यामध्ये. तर आता खीर झालेली आहे. छान मस्त उकळी आली खिरीला आणि त्यानंतर मग गॅस बंद करून दिलेला आहे. थोडीफार पूर्वतयारी झालेली असली की संध्याकाळी जर आपली घाई गडबड होत नाही, नाहीतर सगळंच जर आपण वेळच्या वेळी करायचं म्हटलं तर थोडीफार फजिती होऊन जाते. त्यामुळे कितीही पूर्वतयारी केली ना, काही आपल्याला कोणाला बोलवायचं म्हणा किंवा सुवासिनी किंवा पाहुणे म्हणा, काहीही तरी थोडीफार आपली फजिती होत असते. त्यामुळे थोडंफार आधी जरा आपण स्वतःचं उरकवून किंवा जे काही आपल्याला जेवढं आवरता येईल ना, पटपट आवरून घेतलं किंवा आपलंच तेवढं भार कमी होऊन जातं, म्हणजे नंतरचा जो काही आपल्यावरती लोड येणार आहे तो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळही भरपूर भेटतो. बऱ्याच वेळेला आज तर सिद्धीने काढूनच घेतली असते रांगोळी, पण मुलींनाही स्कूल वगैरे असते, काही ना काही त्यांचंही चालू असतात, त्यामुळे एवढं काही जमत नाही. तर बघा, मस्त छान अशी रांगोळी काढून झालेली आहे. रांगोळीमुळे आपल्या मुख्य दरवाजाला खूप छान शोभा येते, मांगल्याचं प्रतीक आहे आणि आपल्या दरवाजाला छान प्रसन्न करणारी, ते मेन म्हणजे आपल्या घराची सुरुवात रांगोळीपासूनच होत असते. त्यामुळे मेन महत्त्वाचं जे काही काम आहे ते रांगोळी काढून घेणं. तर आता रांगोळी काढून झालेली आहे उंबरठ्यावरती आणि ही जी पाटावरती मांडलेली पूजा आहे ना, वेदूने सगळी पूजा मांडून घेतलेली होती आणि तिने रांगोळी तिनेच काढलेली होती. तिचं म्हणणं होतं की मी आज पाटासमोरची रांगोळी देवांसमोरची मी काढेल, फक्त उंबरठ्याजवळ तू काढ. तर म्हटलं चालेल. तर तिने बरीचशी मदत मुलंही आपल्याला करतात, कारण आपल्याला बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी करताना ज्यावेळेस मुलं घरामध्ये बघतात त्यावेळेस तेही आपल्याकडून काही ना काही घेतच असतात, की मम्मी अशी करते म्हटल्यावर आपणही थोडंफार घेतलंच पाहिजे, शिकलं पाहिजे, असं मुलांचं असतं. तर सगळी टोटली तयारी तिने करून दिलेली होती मला. आणि मग शेवटी मी लक्ष्मी मातेचं हळदी कुंकू वगैरे लावून मस्त छान पूजा वगैरे करून घेतली. 4 वाजेनंतर आपण कधीही पोथी वाचून घेऊ शकतो आणि सुवासिनी ज्या आहेत त्या कितीही झालं तरी 6:30-7 वाजेपर्यंत येतातच. तर 4 वाजेपर्यंत जर आपली टोटली सगळी तयारी होऊन आपण पोथी वगैरे वाचून घेतली आणि सगळं करून घेतलं, तर मग ऐन वेळेला आपण जरा फ्री असतो आणि तितका वेळ भेटतो. रोज रोज काही कोणी आपल्या घरी येतही नाही आणि तसंही. तर
त्यामुळे मग आता ओटी भरायचा आधी करून घेत आहे. पोथी वाचायच्या आधी देवी मातेची छान ओटी भरून घेतलेली आहे. जास्त काही नाही, साधं आणि सिंपल आहे माझं ब्लाऊज पीस. आणि नारळ ओवाळून घ्यायचं व्यवस्थित आणि लक्ष्मी मातेच्या समोर ठेवून ओटी भरून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मग आपली पोथी वाचायला सुरुवातीला जे काही लक्ष्मी मातेचे स्वरूप आहेत पोथीमध्ये दिलेले त्यांची हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली. लक्ष्मी स्तवनाचा पाठ म्हटला आणि देवी मातेचे जे स्वरूप आहेत त्यांना वंदन करून झाल्यानंतर मग आपल्या लक्ष्मी मातेच्या पोथीच्या पाठीमागे श्रीयंत्र आहे. श्रीयंत्रालाही नमस्कार करून झाल्यानंतर मग आपण वाटीतल्या दागिन्यांची हळदी कुंकू लावून पूजा करायची. लाल रंगाचं फूल वाहायचं. सोन्याचा दागिना नसेल तर चांदीची एखादी वस्तू किंवा 1 रुपया पण ठेवलं तरी पण चालतो. आणि मग अशा पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मग पोथी वाचलेली आहे. पोथी वाचून झाल्यानंतर मग शेवटी आपली आरती. सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती आणि मग महालक्ष्मी मातेची. संपूर्ण घरामध्ये कापूर फिरून घ्यायचा. कापरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते. अशा पूजेच्या वेळेसही नाही पण मग इतर वेळीसुद्धा रोज आपण ज्या वेळेस देवपूजा करतो ना संध्याकाळची, सकाळी नाही पण संध्याकाळी तरी आपण घरामध्ये कापूर लावलाच पाहिजे. आणि संध्याकाळी मस्त छान अशी वैभव लक्ष्मी मातेचे 11 शुक्रवार कंप्लीट झाल्यानंतरची पूजा आज पूर्ण झालेली आहे. आणि असं काही जर घरामध्ये मस्त छान पूजा वगैरे पाठ होत राहिले ना तर घरातील वातावरणही खूप छान आणि प्रसन्न राहतं. त्यानंतर मग हे सगळं साहित्य एका याच्यात काढून ठेवलेलं होतं जेणेकरून सुवासिनी आल्या की त्यांना पटपट हळदी कुंकू लावून नमस्कार करून देता येईल सगळ्यांना. आणि वाट्यांमध्ये ही खीर मात्र मी एक एक जसं एकासोबत तर नाही, कोणाकोणाला घाई असते, कुणाला वेळ नसतो, कुणाला कुठे जायचं असतं, प्रत्येकाचे प्रॉब्लेम सेम नसतात. आणि शहरात म्हटलं तरी सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि तसं तर मी जेवणाचंच प्लॅनिंग करणार होती की सगळ्यांना मस्त छान खीर बनवूया, पुरणपोळी वगैरे बनवूयात असा माझा प्लॅनिंग ठरलेला होता. पण मग काही जणींचा काही ना काही प्रॉब्लेम असल्यामुळे मग ते काही शक्य झालं नाही. आणि मेन म्हणजे ह्या व्रताला खिरीचाच प्रसादाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. त्यामुळे ज्या आपल्या सुवासिनी आलेल्या असल्या त्यांना हळद कुंकू लावून नमस्कार करून एक वैभव लक्ष्मी व्रताची पुस्तिका द्यायची. आणि लाल रंगाचं फूल दिलेलं आहे मी आणि त्यासोबत फळ वगैरे दिलं तरीही चालतं. आणि नमस्कार करून खिरीचा प्रसाद द्यायचा सगळ्यांना. एवढं सगळं जे काही आपल्या पोथीमध्ये दिलेलं आहे त्याचप्रमाणे मी साधं सिंपल असं माझं वैभव लक्ष्मी मातेचं व्रत आज पूर्ण झालेलं आहे. तर ही माझ्या 11 सुवासिनी पूर्ण झालेल्या होत्या. 11 सुवासिनींना मी बोलवलेलं होतं, ज्या काही सगळ्या मैत्रिणी होत्या त्यांना. आणि सगळ्यांचं हळदी कुंकू वगैरे करून झालेलं होतं. आणि सगळे ज्यावेळेस असे एकत्र वगैरे येतात त्यावेळेस खूप छान आणि मस्त वाटतं. घरातही खूप वातावरण छान वाटतं. अगदी साधे आणि सिंपल असे वैभव लक्ष्मी मातेचे व्रत आहेत हे. आणि काही त्यांना जास्त काहीच लागत नाही, अगदी साधे सोपे आहेत. एका पाटावरती फक्त स्वच्छ रुमाल किंवा एखादा कापड अंथरून कलश ठेवायचा, तांदळाच्या राशीवरती पाणी भरलेला, त्याच्यावर एखादी वाटी किंवा प्लेट ठेवायची आणि त्याच्यामध्ये सोन्याचा किंवा चांदीचा दागिना ठेवायचा. तो नसेल 1 रुपयाचं नाणं ठेवायचं. हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आणि लाल रंगाचं फूल वाहायचं. देवी मातेला छान वंदन करून फक्त पोथी वाचून घ्यायची. जी शिलाची पोथी असते ना आपल्या वैभव लक्ष्मी व्रताचा पुस्तकामध्ये, ती वाचायची असते ह्या व्रताला. तर असे साधे आणि सिंपल व्रत आहेत. माझी आईही करायची आधी, ज्या टायमिंगला मी लहान होतो त्यावेळेस. तेव्हापासून जसं बघितलेलं आहे तशाच पद्धतीने साधे सोपे व्रत आहेत. आधीच्या घरामध्येही मी एकदा दोनदा हे व्रत केलेले आहेत, पण इकडच्या घरामध्ये आल्यानंतर झालेच नव्हते. कुठलंही व्रत म्हणा, पूजा म्हणा, उद्यापन म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये एक प्रकारची खूप छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी देणारे असतात. इतकं छान वातावरण होऊन जातं. इतक्या सगळ्या जणी विनाकारण तर आपल्या घरी कधी येणार नाहीत आणि जमणार नाहीत सोबत. असं काही असलं घरामध्ये त्यावेळेसच सगळ्याजणी येतात एकत्र आणि जमतात. आणि त्यामुळे घरातील वातावरणामध्ये खूप छान अशी प्रसन्नता येत असते. सगळ्याजणी एकत्र आल्या की छानही वाटतं. 11 शुक्रवार कसे कंप्लीट झाले तर काहीच कळालं नाही तर बऱ्याच वेळेला ना खूप जास्त अडथळेही येतात. हे व्रत मी मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्रवारपासून चालू केलेले होते. तर खूप मस्त पटकन पार पडले आणि जास्त अडथळेही मध्ये आले नाहीत मला. मस्त छान झालं हे व्रत माझं. नाही तर मध्ये गॅप जर पडत गेला तर खूप सारे म्हणजे मध्ये आपल्याला व्रत जे आहेत ते पकडावे लागतात, पण आपल्या काउंटिंगमध्ये मग ते धरले जात नाही. पण ह्यावेळेस छान झाले थोडेफार, मध्ये एवढं तेवढं तर लागूच आहे, ते जातातच आपले. तर
असं उद्यापन झालेलं होतं. आणि त्यानंतर मग हा जो दिवस आहे तो दुसरा दिवस आपला सकाळचा, म्हणजे उत्तर पूजा उचलून घ्यायचा. रात्री तर उद्यापन झालं, त्यानंतरचं काही शक्य झालं नाही तुमच्याकडे शेअर करणं तुमच्यासोबत, कारण उशीर झालेला होता. मला 10-11 वाजले आम्हाला रात्री, थोडा लेटच झालं. त्यामुळे मग मला पुढचं काही शक्य झालं नाही तुमच्यासोबत शेअर करणं. काहीच मी शूट वगैरे करून ठेवलेलं नव्हतं. तर मग आता डायरेक्ट सकाळचं तुम्हाला आता दाखवत आहे की उत्तर पूजा. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त छान तुपाचा दिवा वगैरे लावलेला आहे. आणि लक्ष्मी मातेला पुन्हा हळदी कुंकू लावून, स्वतः आपण आधी हळदी कुंकू लावून लक्ष्मी मातेला नमस्कार करून दिवा लावायचा, अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतलेली आहे. कारण कुठलंही व्रत करताना ज्याचं विधियुक्त आणि शास्त्रोक्त पद्धतीने केलं तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. आणि व्यवस्थित छान पद्धतीने सगळं केलं, नाही तर नुसती घाई गडबड म्हणून जर आपण करत राहिलो तर मात्र ते तसं न करता व्यवस्थित असं थोडा वेळ देऊन दुसऱ्या दिवशीही आपण उत्तर पूजा करूनच घेतलेली पाहिजे. तुपाचा दिवा लावून अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतलेली आहे, हळद कुंकू लावून पूजा करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला ही पूजा उचलून घ्यायची आहे. तर जे काही साहित्य आहे ते आधी उचलून घेते आणि मग कलशातलं पाणी आहे ना ते आपल्या तुळशी वृंदावनामध्ये टाकून देईल. नारळ फोडून आपण प्रसाद केला तरीही चालतो हे ओटीतलं. आणि मग जे तांदूळ आहेत ना ते वरती लगोलग पक्ष्यांना घालायला जाणार आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आपण वाटीमध्ये काढून ठेवतो आणि मग ते नंतर बरेच दिवस तसेच गडबडतात. काही वेळास आपण घरामध्ये हे करतो आणि देवांची वस्तू इतके दिवस पडण्यापेक्षा लगोलग तेव्हाच्या तेव्हा पक्ष्यांना टाकून झाले की मग बरं पडतं. 11 शुक्रवारपर्यंत मी तेच केलं, लगोलग पक्ष्यांना टाकून द्यायचे. कलशातलं पाणी तुळशी मातेला टाकून द्यायचं आणि झाली आपली पूजा, उत्तर पूजा ही कंप्लीट होऊन जाते मग. तर अशा पद्धतीने हे वैभव लक्ष्मी मातेचे व्रत जे आहेत ते साधे आणि सोपे आहेत आणि फलदायी तितकेच आहेत. मनापासून श्रद्धा ठेवली तर मग भगवंत आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतो एक ना एक दिवस. कलशाखालचे तांदळाचे दाणे टाकण्यासाठी मग मी टेरेसवरती गेलेली होती. तर चला ताईंनो, आजचा हा साधा, सोपा, सिंपल असा माझा वैभव लक्ष्मी व्रताचा जो काही उद्यापनाचा व्हिडिओ होता तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. सोबतच नेहमीप्रमाणे तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या अशाच मस्त छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.